काय झालं? मला तुला खूप महत्वाचं काहीतरी सांगायचंय. साखरपुडा लवकर ठरला येच ना. तुमच्याकडे पाहून मला लय वाईट वाटत. पण खरं सांगू का, मला असं वाटतंय तुम्ही आर्यासोबत लग्न करायला पाहिजे. तुमच्या लग्नाला घेऊन सगळे किती खुश आहेत. मगाशी पप्प्या चिठ्ठी घेऊन आला होता, त्यात काय लिहिलं होतं माहितीये का? मी त्यांना तेच म्हणाले, मला इंग्लिश नाही ना वाचता येत. तुम्ही बरे आहेत ना? त्याला म्हणाले होते तुम्ही तोंडाने सांगा काय लिहिलंय I ते, love पण तो you. म्हणाला हेच लिहिलं होतं त्या. मी खूप प्रेम करतो अगं तुझ्यावर. आय लव्ह यू मुक्ता. 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 मी जे बोलतोय ना ते खरं आहे. अगदी तुझ्यासारखं. ज्या दिवशी मी घरी आलो तेव्हा मी तुला देवीच्या बाजूला उभी राहून संबळ वाजवताना पाहिलं आणि नाही, तिथेच त्याच क्षणी मी तुझ्या प्रेमात पडलो. फक्त मला समजायला थोडा वेळ लागला. पण मुक्ता, मला फक्त तू नकोयस. मला तुझ्यासोबत तुझी कला, तुझं संबळ वादन हे सगळं सगळं हवंय. मी तुला संबळ वाजवण्यापासून कधीही अडवणार नाही. माझ्या घरच्यांना आवडो अगर न आवडो, कितीही विरोध हो, मुक्ता, मी कायम तुझ्या सोबत असेन. तशी तू सगळ्याच बाबतीत समर्थ आहेस. पण मुक्ता, मी सोबत असेल ना तर आपण एकत्र मिळून खूप काही करू शकू. आपल्यात सुंदर नातं तयार होऊ शकतं. आपण एकमेकांचं दुःख, त्रास न बोलताही समजून घेऊ शकतो. माणसं आणि मन सांभाळण्यात आपला हात अगं कोणीच धरू शकत नाही. आपली जोडी कमाल असेल. अरे किती वेळेस मी एकटाच बोलतोय, तू पण काहीतरी बोल ना. काय बोलू? तुम्ही बोलत असताना तुमच्या घरातल्यांचे चेहरे येत होते माझ्या डोळ्यासमोर. अहो, पुढे जाऊन काय गोंधळ उडन याचा विचार करायला हवा तुम्ही. कसा विचार करू? मग तर दिस इज अनबिलिव्हेबल. म्हणजे प्रेम एकीवर करतोय आणि 4 दिवसांनी माझा दुसऱ्याच कुणाबरोबर तरी साखरपुडा होतोय. हे बघ मुक्ता, मी आर्याला आणि स्वतःला फसवण्याआधी मला वाटलं की तुझ्यासमोर येऊन सगळं क्लिअर बोलावं, आणि म्हणून मी तुझ्यासमोर उभा आहे. हा येडे पण आहे छोटे मालक. लग्न फक्त 2 माणसांमध्ये नाही तर 2 कुटुंबांना एकत्र आणतं. त्यामुळे तुम्ही मायेचर सोडून द्या. हे बघ, बाकीच्यांचा विचार थोडा वेळ बाजूला ठेव आणि सांग की तुला आपल्याबद्दल काय वाटतंय. मला काय वाटतं याने काहीच फरक पडत नाही आणि मी मला काही वाटूनच देणार नाहीये. नाहीतर मी स्वतःला आयुष्यात कधीच माफ करू शकणार नाही. तुझं म्हणणं मला कळतंय आणि पटतंय सुद्धा. आपण स्वार्थी नाही व्हायला पाहिजे. आणि त्यात साखरपुड्याच्या 4 दिवस आधी मी तुझ्यासमोर येऊन असं व्यक्त होतो, हे सगळं विचित्र आहे. मला मान्य आहे. पण मुक्ता, एक लक्षात ठेव, ह्या 4 दिवसांनंतर सगळं काही बदललं असणार आहे. आपण आयुष्यात परत कधीच एकमेकांना भेटू शकणार नाही. मुक्ता, तुझंही माझ्यावर प्रेम असेल तर एकदा बोल ना माझ्याशी. मुक्ता, तुला माझ्याबद्दल काय वाटतंय हे जाणून घेण्याचा अधिकार नाहीये का मला? प्लीज. मला यावर खरंच काय बोलायचं नाही. तुम्ही जा इथून. कोणी पाहिलं तर आधीच न केलेल्या अपराधांची अनेकदा शिक्षा भोगली मी.
जा तुम्ही. ठीक आहे, जातो. मी वाट पाहीन. आज, उद्या, परवा, तेरवा, कधीही सांग. नकार असेल तरीही सांग. आणि थेट बोलता नाही आलं ना तर उलट बोलून सांग. यू व ल य आ. आय लव्ह यूच्या उलट. मी समजून घे. मला सकाळी बरंच काम आहे आणि लवकर पण उठायचंय. मी जाते, तुम्ही पण जा. आता कधी येणार हा? याला जर कोणी धरलं ना तर रावसाहेब माझं ओके मी थँक्यू करतील इथंच. सारंग भावा, कोण आलंय आता? सारंग, पप्या, मोठी आई. हा आलो, हा आलो आलो. बाय. अहो, जाणार कसं? कोणी पाहिलं तर? त्या खिडकीतून आलो आणि तो दोर दिसतोय, तोच माझा जीन आहे. हो, पण हे किती अवघड आहे. तुझ्यावरच्या प्रेमापेक्षा काहीच अवघड नाही. प्रचंड कष्ट आहेत, हे कळून चुकलंय मला. कष्ट करायची तयारी आहे आपली.